पावत्याचे वाटप समान प्रमाणात झालेच पाहिजे. प्रदूषण बाधित नागरिकांना समान हक्क मिळालाच पाहिजे. टेंडर प्रक्रिया रद्द करा. रद्द करा. आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा. दिलेल्या पावत्या ग्रामपंचायतला समान प्रमाणात वाटप करा. जे ग्रामपंचायतला टेंडर प्रक्रिया राबविलेली आहे ती टेंडर प्रक्रिया काही मोजक्याच एजन्सीधारकांना ह्या पावत्याचं वाटप करून राखेची विल्हेवाट लावण्याचं प्रक्रिया राबवित आहे. आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे की प्रत्येक गावातील नागरिकाला जे की प्रदूषण बाधित प्रकल्पग्रस्त आणि भूमिहीन आहेत त्यांना समान प्रमाणात ते वाटप करण्यात यावं अशी आमची मेन मागणी आहे. नसेल तर ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी. एक अधिकाऱ्याशी बोलणं झाले, काय बोलणं झालं? अधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे किंवा तुमची 28/2/2026 पर्यंत ही प्रक्रिया तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्याची पूर्तता करू. ग्रामपंचायत लेवलवर एक ग्रामपंचायतची मीटिंग बोलवून त्यांना आम्ही संमती त्यांची घेऊ आणि त्यांच्याकडून काय प्रक्रिया राबविली ह्याची विचारणा करू असं आम्हाला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. एकतर पुढची भूमिका काय असणार तुमची आता? पुढची भूमिका आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही हेच आंदोलन जे रस्ता रोको आंदोलन आहे हीच प्रक्रिया आम्ही आमरण उपोषणाच्या माध्यमातून राबवू किंवा मग शासनाला आत्मदहनचा इशारा देऊ. कारण आम्ही खूप गरीब प्रक्रियेतले लोक आहेत आणि प्रदूषण बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. त्याच्यामुळे शासनानं आमचा प्रथम विचार करावा. का तर गाव हा सगळं प्रदूषणच्या विळखामध्ये सापडलेला आहे. आमच्या जमिनी ज्या होत्या पिढ्यानपिढ्याच्या त्या जमिनी प्रशासनानं काबीज करून घेतलेल्या आहेत. आम्हाला काहीतरी उद्योगधंदा मिळावा त्या हेतून आम्ही आंदोलन करीत आहेत. शिकल्या सवरलेले मुलं आहेत, काही गरीब कुटुंबातले मजूर आहेत ज्याचं की उपजीविकेचं साधन एकच होतं राखेचा बंधारा. तो राखेचा बंधारा बंद पडल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी प्रशासनाने आमच्या मागण्याची खात्रीलायक काळजी करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात.